नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय। विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांचं नाव आघाडीवर आहे। याशिवाय लातूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री संजय बनसोडे तसेच गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोले या तिघांची नावे चर्चेत आहेत। वाघोली परिसरात शाळेत निघालेल्या 10 वर्षीय मुलीवर पिठाच्या गिरणीत काम करणाऱ्या कामगाराने खाऊचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। वाघोली पोलिसांनी या 27 वर्षीय आरोपीला अटक केली आहे। स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर पहाटे झालेल्या बलात्काराच्या घटनेस आज मंगळवारी 1 महिना पूर्ण होत असतानाच ही घटना घडल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत। राज्य परिवहन महामंडळात वर्षानुवर्षे एकाच पदावर ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई होण्याची शक्यता आहे। एसटी महामंडळात एकाच मुख्यालयात 3 वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाला सोमवारी दिले। त्यामुळे राज्यातील सुमारे 1000 अधिकाऱ्यांवर बदलीची टांगती तलवार आहे। एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याकडे असते तशी आलिशान कार आणि त्या कारला अंबर दिवा लावून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्याच्या शासकीय गणवेशात हुबेहूब तयार होऊन गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्या कर्मचाऱ्याला आणि सैन्य दलातील सेवानिवृत्त जवानास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सापळा रचून अटक केली। रविवारी मध्यरात्री नेसरी गडहिंग्लज मार्गावर महागाव जवळ ही कारवाई करण्यात आली। पंढरपुरात संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या स्मारक उभारणीचा प्रश्न मार्गी लागत असून पंढरपुरात रेल्वेच्या मालकीची 16 एकर जागा मिळाली आहे। त्यापैकी काही जागा संत नामदेव महाराजांच्या स्मारकासाठी मिळणार आहे। या स्मारकासाठी सुमारे 25 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही माहिती दिली आहे। पंढरपुरातील रेल्वेच्या 16 एकर जागेच्या मोबदल्यात राज्य शासनाकडून पालघर येथील जागा रेल्वेला देण्याचे ठरविले आहे। दाम दुप्पट रकमेचे आमिष दाखवून सोलापूर जिल्ह्यातील एका तरुणाला लोणावळा व पुढे खोपोली येथे बोलावून घेतले आणि त्याच्याकडून 10 लाखांची रोकड घेतली। नंतर दाम दुप्पट रक्कम घेऊन जाण्यासाठी काही वेळ थांबविल्यानंतर पोलिसांच्या वेशातील 4 जणांनी छापा घातल्याचा देखावा करून त्या तरुणाला तेथून हिसकावून लावले। हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात आल्यानंतर शेवटी त्या तरुणाने नातेपुते पोलीस ठाण्यात धाव घेऊन एका महिलेसह 7 जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे। पोलिसांकडून खोक्याची शाही बडदास्त ठेवण्यात येत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। हा व्हिडिओ बीड कारागृहाबाहेरचा आहे। कारागृहाबाहेर खोक्या बिनधास्त मोबाईलवर बोलतानाचे त्यात समोर आले आहे। जेलच्या आवारात कोणतीही परवानगी न घेता कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांशी त्याची मुक्त भेट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यामुळे सर्वसामान्यांना ताटकाडत ठेवणारे पोलीस भाईसाठी इतके मेहरबान कसे होतात असा प्रश्न विचारण्यात येत आहे। पुण्याच्या रांजणगावमध्ये धुमाकूळ घालणारी कोयता गँग अखेर केस पोलिसांनी पकडली आहे। मोटारसायकल सोडून शेतामध्ये पडून जाणाऱ्या हल्लेखोरांची सिने स्टाईल पाठलाग करत पोलिसांनी धरपकड केली। बीडच्या केस तालुक्यातील मस्साजोग परिसरातून 7 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे। आज 25 मार्च रोजी पुणे पोलीस आरोपींना ताब्यात घेणार आहे। पुण्याच्या एका युवकावर 23 मार्च रोजी कोयता गँगने हल्ला केला होता। पुण्यातील दौंडमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। दौंडच्या बोरावके नगरमध्ये एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये 7 ते 6 अर्भक ही आढळून आली आहे। प्लास्टिकच्या बरणीमध्ये ती अर्भक सापडली आहे। त्यामध्ये अर्भकांचे काही शारीरिक अवशेष आढळले आहेत अशी माहिती समोर आली आहे। या संदर्भात तेथील स्थानिकांनी दौंड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन माहिती दिली आहे। त्यानंतर दौंड पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले। ही अर्भक नेमकी कोणाची आहे, कोणत्या रुग्णालयातून ती फेकून दिली आहेत का, या अनुषंगाने सध्या दौंड पोलिसांकडून तपास सुरू आहे। शालेय शिक्षण विभागाने स्वतंत्र शासन निर्णय न काढल्याने शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची भावना असल्याने शालेय शिक्षण विभागाने तत्काळ स्वतंत्र शासन निर्णय काढून शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे तसेच शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांच्याकडे निवेदनाद्वारे दिली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।